चांगली लोक राजकारणात आली तर राजकारणाची दिशा आणि दशा बदलून जाते। हे पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या सर्वसामान्यांच्या हिताच्या निर्णयावरून स्पष्ट झालंय, असं मत खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केलं। हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे इथं माजी सरपंच मेळाव्यात ते बोलत होते। हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे इथं माजी सरपंच, दिव्यांग, निराधार, वयोवृद्ध सामाजिक संघटनेच्या वतीनं माजी सरपंचांचा मेळावा आणि लोकनियुक्त सरपंचांचा सत्कार असा कार्यक्रम झाला। खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, अतिग्रेचे उपसरपंच संदीप सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा झाला। माजी सरपंचांना शासनाकडून दरमहा 25,000 रुपये पेन्शन मिळावी, त्यांच्यासाठी मुंबईत स्वतंत्र राहण्याची व्यवस्था करावी, विधान परिषदेला मतदानाचा अधिकार मिळावा, एसटी आणि रेल्वेमध्ये 100% सवलत मिळावी, म्हाडाच्या घरकुलामध्ये राखीव कोटा ठेवावा, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना 5,000 रुपये पेन्शन करावी, यासह अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या। दरम्यान गावातील सरपंच आणि माजी सरपंच हा विकासाचा महत्त्वाचा दुवा आहे। त्यांचा थेट जनतेशी संपर्क येत असल्याने त्यांचा सन्मान राखणे गरजेचे आहे। चांगली लोक राजकारणात आल्यास राजकारणाची दिशा आणि दशा बदलू शकते, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिल्याचं खासदार माने म्हणाले। तर माजी सरपंचांच्या मागण्यांबाबत अधिवेशनामध्ये गांभीर्याने पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार अशोकराव माने यांनी दिली। यावेळी माजी सरपंच पद्मिनी शिंगे यांनी प्रखर मत मांडत आपल्या भावनांना वाट करून दिली। या प्रसंगी संदीप सूर्यवंशी, ॲडव्होकेट चिंतामणी कांबळे, ॲडव्होकेट भीमसेन राजमाने, जयसिंग कांबळे, गजानन जाधव, राजश्री रुकडीकर, सानिया सुतार, मंगलराव माळगे, संभाजी मोरे, दीपाली शिंदे, सुनीता हजारे यांनी मनोगत व्यक्त केली। या कार्यक्रमाला मनीषा शिंदे, शिरीष देसाई, प्रमोद कदम, संजय सोनवणे, ॲडव्होकेट राहुलराज कांबळे, मीनाक्षी अपरात, नंदकुमार शिंगे, रफिक कलावंत, लक्ष्मण कोळी, मंगल मिंचेकर यांच्यासह माजी सरपंच उपस्थित होते।